बजाजची 125cc मध्ये इथे पल्सर आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो। पहिले 180 टू 150 220 मध्ये पल्सर येत होती, आता इथे एअर कूल्ड इंजिन सोबत 125cc मध्ये नवीन मॉडेल आलेलं आहे। काय काय नवीन चेंजेस आहेत, काय काय इथे अपडेट्स मिळाले आहे आपल्याला गाडीमध्ये आपण बघूया। चाबीबद्दल बोलूया। सध्या तर इथे आपल्याला चाबी इथे नॉर्मल काही जास्त आपल्याला चाबीमध्ये बघायला नाही मिळत। आणि इथे आता गाडीमध्ये आपण येऊया, तर इथे गाडीमध्ये सपोज लॉक अनलॉक केल्यानंतर आपल्याला इथे दोन्हीकडे लॉकची इथे आपल्याला सुविधा मिळून जाते मित्रांनो। जसं की इथे याही दिशेने हँडल लॉक आपलं होऊन जाते आणि या दिशेने जर तुम्ही कराल तर याही दिशेने आपल्याला हँडल लॉकची सिस्टम इथे गाडीमध्ये बघायला मिळून जाते। सो या प्रकारे एक हँडल लॉकमध्ये तुम्हाला जेव्हा पार्किंग वगैरे करतो आपण गाडीला, तेव्हा एक चांगली सुविधा मिळते की दोन्हीकडे होऊ शकतं। त्यानंतर डिजिटल स्पीडोमीटर इथे आलेलं आहे। सेमी डिजिटल जे होतं आधीचं ते निघून गेलेलं आहे आणि हे एक चांगलं लुक देत आहे। सो यामध्ये इथे तुम्हाला न्यूट्रलचे इंडिकेटर, हे इंजिन बंद असल्याचं इंडिकेटर, चालू असल्याचं इंडिकेटर इथे तुम्हाला मिळतं। त्यानंतर या दिशेला इथे तुम्हाला फ्यूल इंडिकेटर आहे। फ्यूल इंडिकेटरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येते पल्सरच्या डिजिटल इंडिकेटरमध्ये। त्यानंतर इथून तुम्हाला RPM गेज भेटतो। त्यानंतर हे टायमिंगचं इथे तुम्हाला डिजिटल क्लॉक मिळते। स्टँडचं इथे नोटिफिकेशन येतं, स्टँड जर खाली असलं तर आपलं इंजिन चालू नाही होत। आणि त्यानंतर इथे तुम्हाला स्पीड दिसून जाते, फ्यूलची इथे वॉर्निंग येत राहते सतत। त्यानंतर इथे तुम्हाला खाली इन्स्टंटेनियस फ्यूल इफिशियन्सी, त्यानंतर ट्रिप A इथून दिसून जाते, मायलेज ट्रिप Aचं किती येतं, ट्रिप Bचं मायलेज किती येतं। त्यानंतर इथे आपल्याला वॉर्निंग आणि सेटिंग्स बघायला मिळतात। सेटिंग्समध्ये इथून आपल्याला ब्लूटूथ ऑन ऑफ करता येते आणि त्याचं बटन इथे आपल्याला इथे भेटतं, ते हे क्लिक करून तुम्ही इथून सेटिंग्समध्ये एंटर करू शकता। ब्लूटूथ भेटतं, त्यानंतर इथे क्लॉक भेटून जाते आपल्याला, डिजिटल क्लॉक। त्यानंतर इथे थोड्याशा DTSच्या सेटिंग्स वगैरे मिळतात आणि सेटिंगला इथून आपण एक्झिट करू शकतो। ओडोमीटर आपल्याला या इथे भेटून जाते या दिशेला आणि इथे आपल्याला ट्रिप B वगैरे इथे तुम्हाला सेट करू शकता तुम्ही। त्यानंतर बोलायचं झालं तर हे झालं आपलं सध्या डॅशबोर्डचं। त्यानंतर इथे येऊन जर आपल्याला तर हे इंजिन ऑन ऑफचं बटन इथे बघायला मिळतं। मटेरियल चांगले यूज केल्या गेलेले आहेत इथे बटन्समध्येही, जसं तुम्ही बघाल। आणि त्यानंतर इथे खाली आपल्याला चालू करायचं बटन इथे आपल्याला भेटून जाते इग्निशनचं। दुसरीकडे येऊन जाऊ आपण तर हेडलाईटला इथे अरेंज केलेलं आहे आणि जे की खरोखर एक चांगलं मटेरियल यामध्येही होते। इथून तुम्ही वर कराल तर हे हाय बीम आहे, हे लो बीम आणि हा फ्लॅश इथे मिळून जातो। त्यानंतर इंडिकेटरचं इथे तुम्हाला ऑप्शन मिळून जातं, इंडिकेटर इथे येतात आणि हा आहे हॉर्न। सो इथे हॉर्न येऊन जातो तुम्हाला। त्यानंतर टँक, फ्यूल टँक जो आहे तो पूर्ण मेटॅलिक येतो आणि फ्यूल टँकच्या एकदमच खाली इथे इंजिन आपल्याला आहे, जे की नॉर्मली सर्व गाड्यांमध्ये सेमच राहतं। त्यानंतर इथे सीटमध्ये तुम्हाला ऑप्शन भेटतात, एक सरळ सीट येते आणि एक स्प्लिट सीट, कट सीट याला म्हणतात। 125cc बाईक आहे। त्यानंतर बॅक साईडला इथे बघितलं तर टेल लॅम्प्स आपल्याला जे आहे पल्सरचेच मिळून जातात, रेग्युलर टेल लॅम्प्स। आणि इकडे मडगार्ड वगैरे आपल्याला थोडंसं आता मडगार्ड मागे येऊन भेटतं। 180cc ही डिझाईन आहे। सिंगल हॉर्न गाडीमध्ये इथे आपल्याला बघायला मिळून जातो, सिंगल हॉर्न आणि ड्युअल हॉर्नसोबत तुम्ही घ्याल तर 150cc बाईक तुम्हाला ड्युअल हॉर्नसोबत मिळून जाईल आणि 150cc इथे तुम्हाला साध्या 125cc इथे तुम्हाला साध्या हॉर्नसोबत मिळून जाईल। त्यानंतर गोष्ट बोलायला गेलं तर इथे इंडिकेटरबद्दल, तर इंडिकेटरमध्ये इथे जे मटेरियल यूज केलेलं आहे इथे बनवताना, तर हे तुम्ही बघू शकता कितीही जोरात तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊन जाऊ द्या, इंडिकेटर नाही तुटणार आहे यावेळेस। आणि हेच यांनी मागेही केलेलं आहे। सो काय होतं ना की इंडिकेटर तुटून जातात, गाड्यांचे ॲक्सिडेंट वगैरे होतात सिटीच्या हिशोबाने। सो जर तुम्ही एका सब अर्बन किंवा एखाद्या रुरल किंवा सिटीच्या ही एरियामध्ये आहात तर ही गाडी तुमच्यासाठी परफेक्ट होऊन जाते। आणि 125cc सेगमेंटमध्ये सर्वात जर मजबूत कोणती गाडी आहे तर सध्या पल्सर 125 आहे। मेटलचं जास्त इथे यूज केलं गेलेलं आहे आणि हार्ड फायबर यूज आहे, तर गाडीची बिल्ड क्वालिटी खूप चांगली येऊन जाते। म्हणजे आताच काही याचे केसेस आले होते की एक टॉप स्पीडवरती एक ॲक्सिडेंट झाला होता, गाडी पडली होती, ड्रायव्हर वगैरे सर्व। त्यानंतर गाडीची फक्त टाकी जी आहे ती थोडीशी इथून बेंड झाली होती, एवढी बेंड झाली होती, बाकी पूर्ण गाडी तशीच्या तशीच होती। सो बिल्ड क्वालिटीमध्ये तुम्ही या गाडीवरती विश्वास ठेवू शकता, म्हणजे की तुम्हाला आपल्या गावातले खडतर रस्ते वगैरे असतात असे इझिली चालवू शकता।